सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाचा तपास लवकर पूर्ण करा, तसंच तपास होईपर्यंत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी लातूरमधील आंदोलकांनी केली आहे। संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी लातूर जिल्ह्यातील रेणापूरमध्ये मराठा बांधवांनी आंदोलन केले। तर या संदर्भातच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी। रेणापूरमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे। माझ्यासोबत काही आंदोलक आहेत, काय सांगाल? धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा राजीनामा देण्याची जी मागणी आहे त्या आंदोलकांनी केलेली, काय सांगाल? हे बघा, जो आरोपी आहेत, ज्यांनी घटना घडवून आणली, त्या घटनेचे जे प्रमुख सूत्रधार आहेत वाल्मिक कराड, आणि दसरा मेळाव्यामध्ये पंकजा मुंडे यांनी सांगितलं होतं की वाल्मिक कराड हे धनंजय देशमुख मुंडे यांचे उजवे हात आहेत। मग जर समजा धनंजय मुंडेचे उजवे हात जरी आरोपी असतील या घटनेतले, तर या प्रकरणाला न्याय कसा मिळणार आहे आणि जे मंत्री आहेत दोन्ही कसे या प्रकरणाला न्याय मिळू देणार आहे? मग काय मागणी काय? मागणी, यांना जो पण मंत्रिपदावर आहेत तो पण आम्हाला न्याय मिळणार नाही। आधी या दोघांचं मंत्रिपद माननीय मुख्यमंत्र्यांनी काढून घ्यावं आणि त्याच्यानंतरच आम्हाला न्याय मिळेल अशी आम्हाला आशा आहे। आरोपीला अटक होईपर्यंत हे वेगवेगळे आंदोलन सुरूच राहील अशी मागणी केली। त्यासोबतच धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी यांची मागणी आहे। वैभव बालकुंदे, जी मीडिया, लातूर।